पोटाचं आणि दवाखान्याचं थोडं मला मदत करा. आमचं नाही वाटत नाही आम्हाला पुरुष माणूस कोण पण आधार नाही आता. आधार कोण नाही तुम्हाला आता? कोण आहे पोरगा आहे का एक होता तो जावायची गेला एवढं वाईट झालं आमचं. ह्याच्यावर जीव ठरलो या जावयावर. कोणतं पप्पा सांगितलं मागायचं, भूक लागली बसायचं, मागायला गेलं त्यांनी राहत नव्हते. कोण पण पत्ता दिला जो पैसे देतो म्हटलं तिथं जायचं. त्यांनी असतात नसतात फिरवायचं, बशीला तिकीट नाही, रिक्षाला पैसे धरत नव्हते, झोपत होतो तिथंच. कोणाकडे मागून खात होतो. तो रेशनवाला पण एक 500-500 रुपये देत होतो. रेशनवाला इथला गेला तो पण देत होता. हा मुसलमानचा हा पण गुन्हाकडे कितीच मागत फिरू. मला काय तर आता पहिलेच का होत नाही तर. आणि मला आता ह्याच्या पुढे जास्त होणार. 15 वर्ष झालेली लास्ट आहे तेव्हा. तुम्ही एकटे सगळे टक्कर झाला? अय्यो एकटेच घेऊ की लोकांना सगळ्याला माहित आहे त्या पोरी. कसली पेशंट पडते? विधवा पेन्शन. विधवा पेशंट पडते. त्याच्यानंतर राशन कार्ड नाही तुमचं? हाय 6 किलो तांदूळ. 6 किलो तांदूळ मिळतात. दुसरं काय मिळतं राशन कार्डवर? काय नाही आता ते गहू मोह द्यायला लागले. तर पहिला काय नव्हतं फक्त तांदूळ तोड द्यायचे. ठीक आहे. दुसऱ्या कुठल्या तुम्हाला गोष्टीची गरज आहे? तिळे लागते, साबणवडी, निरमा, अंगाचा लावायचा, कपड्याचा साबणवडी, असं बाकीचं लागतं. ठीक है। आज हम यहाँ पे सुवर्णा रामा शापुरकर इनके घर में आए हैं। पहले भी एक बार हम यहाँ पे आ गए तो इनको काफी दिनों से कितने वर्षापासून 15 सालों से इनको कैंसर की बीमारी है जो पेट में जो जाती झाले केव्हापासून झालंय? मला गाठ तयार झाली तर मला सुरू होता त्रास. मी लक्ष दिलं नाही कामात. नंतर हळूहळू ताकद कमी झाल्यानंतर शेवटमध्ये म्हणजे पोटापर्यंत मी मागूनच खातो कोणाकडे ठिकाणी. कोण पण पहिला आम्ही काम केले घरात घरी पण मला सगळं कपड्या लागल्यापासून सगळं चालून देत होते. काय पण असं मी पहिला बंगल्यातलं काम करतो. त्याने पण काय तर लागलं तर मी आणि मी मागूनच खाणार. परत एक मुलगी माझी मेंटल आहे, तिला 3 मुली आहेत आणि मेंटल आई वडील होते खरं, तो बघणार होता मला आणि तो पण मरून गेला. ती पण परदेशी होऊन गेली, ती पण भाडोत्री आहे आणि तिला पण का पगार जास्त नाही. आता घेतले ते 1 वर्ष झालं तो मरून. मला आमचा जावई मेला आमचा गेल्या वर्षी माझा नवरा मरून 11-12 वर्ष झाली असते मरून. आणि कसं करायचं मला लई हा त्रास आहे मला. आणि मला मेन म्हणताना मला गोळीचं 6-6 हजारचं मला औषध असतंय. 6-6 हजारचं औषध असते. 3 महिन्याला एकदा जातो मी. आणि कसं करायचं एवढं मला हेल्प केलं तर कोणतर पण 200 रुपये 300 रुपयासाठी घेऊन गेलो. बशीला पैसे पाहिजे, रिक्षाला पैसे राहत नव्हते. झाडाखाली बसायचं, बुगळं तर खायचं, त्यांनी देत नाही म्हणायचं, उद्या या म्हणायचं. कुठं फिरलो नाही, कुठं नाही माझं मलाच माहिती आहे. मी एवढ्या ठिकाणी फिरलोय आणि मला ते दुःख माझ्या मुलगीचं बी लय त्रास आहे आता. आणि आता तर मला होईना. एक गल्ली तर पण चालत होतं, आता चालायला पण होईना मला ह्या वर्षी. पण परत शुगरची गोळी, बीपीची गोळी, परत डी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या पाहिजे आणि हे दूध हलवून पाकिट प्यायचं. मग हे काय मी शुगरची गोळी तेवढी विकत घेतो, बाकीच मी सरकार दवाखान्यात आणतो जाऊन. बीपीची वगैरे गोळी पेन्शन काय 700 रुपये येते मला. परत मला आणि एकटे देत होते म्हणून चालले मग पैसे ते पण वारले. असं झालं 2 जण देत होते मला महिन्याला 1000 रुपये म्हणून माझे एवढे दिवस चालले. खरी माझी स्टोरीने खरी परिस्थिती आहे, पुऱ्या गल्लीला माहिती आहे बघा. लॉकडाऊन पासून फजिती झाली माझी फार. आणि फजिती झाली तेव्हा पण सगळंच गेलं माझं. मग कोणतं दिलेलं तेच रेशन खात होतो मी. आणि काय तर लई त्रास आहे मला. आताच का आलं हे, एवढे दिवस का भेटला नाही म्हणा लागलो मी. तेव्हाच भेटला तर एवढे हाल झाले पण नसतं. माझ्या मुलगीचं तर त्रास आहे बघा. सध्या आता जाऊन बघून येईपर्यंत लई त्रास आहे तिचं. दवाखान्यात दर महिन्याला असं नाही, मी 3 महिन्याला जातो बघा. मला 6000 रुपये लागतात. 3 महिन्याला 6000 न्यायलाच पाहिजे. गाडी तिकीट पाहिजे 300 रुपये. आणि माझा कागद करायला 3 महिने गेले तर 300 रुपये घेतात कागद करायला. आणि ते पण बसायला होत नाही. शिट्टीवर बसून कंडक्टरला सांगून मी एकटी जातो. काय एकटी होतीस तू, याच वरती व बाकी मी नाही काय तुला. आणि कुणाचं घेऊन यायचं असं एकटी यायचं नाही. मग किती वर्ष झाली मी एकटी जातो. कुणाला पण तिकीट करायला लागतंय म्हणून एकटी जातो मी. मग गेल्यावर मला तिथं जेवण मिळतंय. 5 देतात मला. पेशंट चेकअपला गेलं मला जेवण मिळतं. जेवण करून मी 4 पर्यंत येतो. मग रेशनची पण गरज आहे. रेशनच्या तर सध्या काय पण नाही घरात सगळं लागतंय. ती रेशनची जरूरत आहे मला. एवढे दिवस का गाठ पडला नाही म्हणजे
मला खरंच एवढे दिवस का गाठ पडला नाही. आता हाय घ्या मी आहे आम्हाला नाही आमच्या ग्रुपला आशीर्वाद द्या. आता का बघा तो देव येऊन तुम्हाला हा बोलायचं म्हणजे देवच आल्यासारखं तुम्ही देवच आहे तुम्ही. काय नाही काय नाही 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 देवच आहे सगळे. एवढंच की तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी स्तोत्र कोटी दवाखान्याचा मी काय खर्च आहे की दवाचा प्रयत्न करतो म्हणजे गोळ्यांना ते हा, बरोबर. हं? पण त्याला येऊ पण शकता माझ्याबरोबर म्हणजे म्हणजे खोटं म्हणणार असेल तर ते मला खोटा बिटा मी म्हणत नाही. मला ते औषध मला 3 महिन्याला 6,000 रुपये 3 महिन्याला पाहिजे. डोक्याला हात ठेवते बिल्ल. माझी बिल्ल ही बघायची आहेत बघा. नको राहू दे. ही बिल्लच माझी. ही बिल्ल आहे ती माझी. 700 5,000 ची पण आहेत. 5,000 4,000 3,700 ही पहिल्याची. त्याला गव्हर्नमेंट शिवरमध्ये गोळी फ्री देतात पण ह्या आजाराला गोळी कुठंच मिळत नाही त्यांचा. कधी कमी होते ना हा म्हणजे दूध पॅरस म्हणजे पिलं की नाही? आता हे थोडेसे आमच्या ग्रुप तर्फे हे घ्या दूध आणून प्या तुम्ही. सगळ्यांना आशीर्वाद मिळतो मला. तो आप देख सकते हैं ये थी शाहपुर मीरापुर गली से रहने वाली सुवर्णा शाहपुरकर. तो ये काफ़ी दिनों से कैंसर से ग्रस्त है. 15 साल से कुछ इसकी कैंसर है. तो इसकी 2 लड़कियां हैं. एक तो थोड़ा दिमागी हालत से ठीक नहीं है और दूसरी जो लड़की है उसकी शादी हुई है लेकिन उसका पति का देहांत हुआ है. तो काफ़ी समस्या में ये परिवार रहता है. तो हमारे डिवाइन हेल्पिंग हैंड ग्रुप की ओर से आज इनको 1 महीने का राशन और कुछ दूध के लिए इनको सेवा की गई. तो आगे जाकर इनका 2-3 महीने का शॉक ट्रीटमेंट का हुगली दौर में कैंसर हॉस्पिटल में तो एक 5-6 हज़ार रुपये खर्चा है. वो भी हमारे ग्रुप की तरफ से करने की सेवा करने की हम सोच रहे हैं और आगे जाकर भी हम ये सेवा करेंगे.